नमस्कार. आपण आजच्या या सदरामध्ये पालकांशी हितगुज या विषयावर गप्पा मारणार आहोत. पालकांना आपल्या मुलांकडून बऱ्याच अपेक्षा असतात. माझ्या मुलांचं वर्तन हे योग्य असलं पाहिजे, त्यांना चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगले संस्कार त्याला लागले पाहिजे, अभ्यासात त्याची प्रगती झाली पाहिजे, त्याला चांगले परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले पाहिजे. अशा बऱ्याच अपेक्षा पालक आपल्या पाल्याकडून करत असतात. परंतु वास्तविक पाहता त्याचं जगत कसं आहे, तो कशा प्रकारचं जीवन जगतो आहे, त्याचे विचार कसे आहेत, त्याचे आचार कसे आहेत, त्याचे वर्तन कसे आहे, याचाही आपण अभ्यास करणं, निरीक्षण करणं, मूल्यांकन करणं गरजेचं असतं. धकाधकीच्या या युगामध्ये आपलं जीवन गतिमान झालेलं आहे. प्रत्येकाला संसार, प्रपंच या सगळ्या गोष्टी सांभाळत आपल्या मुलांकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मुलेही आपली संपत्ती आहेत आणि त्या मुलावर आपण योग्य पद्धतीनं त्याचं सांभाळ, त्याचं पालनपोषण, त्याचं पालकत्व योग्य पद्धतीनं आपण निभवलं पाहिजे. बरेच पालक या आपल्या मुलाला घडवण्याच्या बाबतीत कमी पडतात. त्यामुळं मुलांच्या बाबतीत ह्या समस्या निर्माण होत असतात. पूर्वीच्या काळामध्ये अनेक व्यसनं ही मुलांना लागत होती. उदाहरणामध्ये बाहेर फिरणं, वाईट मुलासोबत संगती करणं, न सांगता फिरायला जाणं, डाव खेळणं, तसेच तंबाखू खाणं, बिड्या ओढणं, अशा प्रकारचे बाह्यख्याली व्यसनं जी की दर्शनीय बाबी होती, जी आपल्याला सहज दिसत होती, अशा प्रकारच्या वाईट सवयी त्याला मित्राच्या संगतीमधून लागायच्या. याशिवाय मुलामध्ये एक आकर्षण असतं, काहीतरी म्हणजे हे कसं आहे, ते कसं आहे हे जाणून घेणं, ज्याला जिज्ञासा म्हणतो, ही प्रत्येक मुलाच्या मनामध्ये अंतर्निहित असते आणि त्याप्रमाणे तो आपल्या गुणाचं प्रगटीकरण करत असतो. म्हणून पालकांचं आपल्या मुलांकडं व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे. म्हणजे ज्या मूल्ये आणि संस्काराच्या आधारे तो विकसित होणार आहे, ते मूल्ये त्याला मिळत आहेत का, त्या आधारे तो जीवन जगतो आहेत का, ते संस्कार त्याच्यावर होत आहेत का, खरे बोलणे, प्रामाणिकपणा, गुरुजीने सांगितलेल्या सर्व सूचनांचं पालन तो करतो आहे का, तो आज्ञाधारक आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करणं गरजेचं आहे. याशिवाय मुलं घरी आल्यानंतर कशा प्रकारचं वर्तन करतात, मुलांसोबतचा जो आपला व्यवहार आहे, मुलांसोबतचा जो आपला संवाद आहे, तो मन मोकळा आहे का, त्याच्याशी आपण मन मोकळेपणे बोलतो का, त्याचा व्यक्तिमत्व विकास, त्याची शारीरिक जडणघडण योग्य पद्धतीनं होती आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आता मुलं सुट्टीला म्हणजे पूर्ण वेळ त्यांच्याकडं उपलब्ध असतो आणि त्यांच्याकडं मग काय वर्गपाठ, गृहपाठ, पाठांतर असं काहीच नसतं. त्यामुळं मनसोक्तपणे मुलं दंगामस्ती करण्यामध्ये मग्न असतात. पण अशा वेळेस त्यांच्या हातामध्ये जो आपला मोबाईल आहे, म्हणजे साधारणपणे आता 1, 2, 3 असे मोबाईल, अँड्रॉईड मोबाईल आपल्या घरी झालेले आहेत आणि हे मोबाईल म्हणजे एक महाजाल आहे, महाराक्षस आहे, छुपा राक्षस आहे, जो आपल्या घरी येऊन बसलेला आहे. आणि मग तो मुलांनी कशा प्रकारे हँडल करायचा आहे, कशा प्रकारे त्याची हाताळणी करायची आहे. आज यूट्यूबवर असतील, इंस्टाग्रामवर असतील, सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्याला वेगवेगळे व्हिडिओज, शॉर्ट व्हिडिओज पाहायला मिळत आहेत आणि या शॉर्ट व्हिडिओचा कळत नकळतपणे परिणाम त्याच्या मनावर होतो आहे आणि त्यामुळं त्याचं जे वर्तन आहे तशा प्रकारचं वर्तन तो करतो आहे. आणि मग मोबाईलवर त्यानं काय पाहावं, काय पाहू नये याचं संचालन, याचं नियमन, म्हणजे ज्याला काही याचं पॅरेंटलाईन कंट्रोल ज्याला म्हणतो, त्याला पॅरेंटियल कंट्रोल म्हणजे पालकांचं त्याच्यावर नियंत्रण आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आता बहुतांश जे माता पालक असतात ते माता पालक आपल्या कामामध्ये असतात, त्यांना घरकाम भरपूर असतं. अशा वेळेस माता पालकांचे म्हणजे आईचे मोबाईल मुलं घेतात आणि त्या मोबाईलमध्ये ते गढून जातात आणि नको तशा प्रकारचे व्हिडिओ त्यांच्यासमोर येतात. आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोबाईल कंपन्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे की मोबाईलचा प्रत्येक ग्राहक हा अधिक काळ त्यानं नेटवर असलं पाहिजे आणि त्यानं नेट पाहिलं पाहिजे. यासाठी आकर्षित करणारे वेगवेगळे व्हिडिओ या कंपन्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकाच्या समोर आणत आहेत
आणि कळत नकळतपणे तो व्हिडिओ पाहण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि मग ते व्हिडिओ पाहत पाहत आपण जेव्हा मग्न होतो आणि पुढे जायला लागतो त्यावेळेस अनेक अश्लील प्रकारचे व्हिडिओ येतात आणि या व्हिडिओचा परिणाम जो आहे तो बालमनावर होतो आहे. म्हणून मोबाईलची हाताळणी करत असताना किंवा मोबाईल पाहत असताना आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. तो कशा प्रकारे पाहतो आहे, त्यानं कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिले पाहिजे, तशा प्रकारचे व्हिडिओ आपण लावून दिले पाहिजे. काही संस्कारक्षम व्हिडिओसुद्धा मोबाईलमध्ये यूट्यूबवर भरपूर उपलब्ध आहेत. काही संतांची वचनं आहेत, संतांची भाषणं आहेत, काही राष्ट्रपुरुषांचे चरित्र आहेत, काही कथामाला आहेत, काही देशभक्तीपर गीतं आहेत, काही संस्कारक्षम गीतं आहेत, काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महाराणा प्रतापाच्या, आर्य चाणक्य अशा राष्ट्रपुरुषांच्या चांगल्या चांगल्या मालिका, अहिल्याबाई होळकर असतील, राणी ताराबाई असेल, राजमाता जिजाऊ असेल, तर अशा या राष्ट्रपुरुषांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या चांगल्या मालिका यूट्यूबवर उपलब्ध आहेत. तशा प्रकारचे तशा प्रकारचे व्हिडिओ त्यांनी जर पाहिले तर त्यांच्या बालमनावर चांगला परिणाम होतो. याशिवाय मुलांचं आदर वाचन, ज्याला इतर वाचन म्हणतो, की यापासून मुले दूर जात आहेत. पण मुलानं बालगोष्टी ऐकल्या पाहिजे याचा जो आग्रह आहे तो पालकांनी धरला पाहिजे. आज मुलांना रामायणामधील प्रभू रामचंद्र, भरत, लक्ष्मण, सीता, हनुमान, राजा दशरथ, माता कौशल्या यांचे जीवनपट किंवा रामायण हे काय आहे, रामायणाचं कथानक हे काय आहे हे मुलांना सांगता येत नाही आहे. महाभारत नेमकं काय आहे, महाभारतातली वेगवेगळी पात्रं काय आहेत, महाभारताची कथा काय हे सांगता येत नाही. श्रावणबाळाची कथा काय होती, की ज्या श्रावणबाळाने आपल्या अंध आईवडिलांची सेवा करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवलं आणि आईवडिलांच्या सेवा करण्याचा एक आदर्श जो आहे तो आपल्या समाजासमोर ठेवला, ती श्रावणबाळाची कथा मुलांना सांगितली पाहिजे. म्हणजे अशा ज्या आहे वेगवेगळ्या ज्या संस्कारक्षम कथा आहेत, म्हणजे ज्या हनुमंतानं आपलं जीवन, अख्खं जीवन प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण केलं आणि तो हनुमान ब्रह्मचर्याचा प्रतीक आहे. आणि अशा या हनुमंताची मंदिरं आज गावोगावी आहेत आणि त्या हनुमंताचं पूजन केलं पाहिजे, त्या हनुमंताचं दर्शन केलं पाहिजे, त्या हनुमंताच्या शक्ती आणि सामर्थ्याची, ज्याला ब्रह्मचर्याची उपासना आपण केली पाहिजे. तशा प्रकारची बुद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. गणपती देवता आहे की जी सर्व संकटाचा विघ्नहर्ता त्याला समजला जातो. तर त्या गणपतीच्या ज्या कथा आहेत, ज्या छोट्या छोट्या कथा आहेत, त्या या देवाचं काय महत्त्व आहे, तर अशा या छोट्या छोट्या मूल्यातून, या छोट्या छोट्या संस्काराच्या माध्यमातून त्या बालमनावर एक संस्कार करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या घरातलंही संसारक्षम वातावरण आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या घरातलं वातावरण खरोखरच प्रसन्न आहे का, आजी आजोबा त्याच्यासोबत चांगला संवाद करतायत का, आजी आजोबा त्याला पुराणातल्या, रामायणातल्या, महाभारतातल्या, श्रावणबाळाच्या, अर्जुनाच्या, भीमाच्या, छत्रपती शिवरायांच्या, गुरु गोविंद सिंगाच्या, भगतसिंगाच्या गोष्टी सांगत आहेत का. देशभक्तीपर वातावरण हे फक्त शाळेत निर्माण होत नसतं, त्याच्या मनावर आणि हृदयावर, शरीरावर होणार फक्त शाळेतच होत नसतात, तर आपल्या घरी पण ते संस्कार देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. आणि त्या बालकाला एका चांगल्या वातावरणामध्ये जर आपण वाढवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच ते बालक उद्याचा एक सुजाण नागरिक आहे. आणि म्हणून त्याच्या मनावर आणि बुद्धीवर या वेगवेगळ्या माध्यमातून आपण चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचा आहार विहार, त्याचं खाणं कसं आहे, त्याचं बोलणं कसं आहे, त्याचं वर्तन कसं आहे, त्याच्या वर्तनात होणारा बदल, या सगळ्या गोष्टीची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. आता माझ्याकडं राहणारी मुलं हे वसतिगृहात राहणारी मुलं असतात आणि मी त्या मुलांना चांगले संस्कार, चांगलं वर्तनामधला बदल जो आहे तो करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा ही मुलं घरी जातात तेव्हा उदंड होतात आणि घरीही पालकांना असं वाटतं की बाबा माझा मुलगा आईवडिलांना, आजी आजोबांना, घरच्या वातावरणाला सोडून बाहेर राहतो आहे, म्हणून त्याला कुणी रागावायचं नाही, त्याला कुणी काय म्हणायचं नाही, तो आला आहे त्याला प्रेम द्यायचं. परंतु ह्या आपल्या वागण्यानं मुलं बिघडतात, त्यांना त्यांच्या अंगी स्वैराचार बळावतो आणि त्यामुळं मग स्वातंत्र्याचं जे मोल आहे आणि संस्काराचं जे मोल आहे ते मुलं हरवून जातात. म्हणून म्हणजे पूर्णच वेळ त्यांनी अभ्यास करावा असं मी म्हणत नाही आहे, परंतु एक कळत नकळतपणे आपण त्यांच्या जे वर्तन आहे, जे वागणं आहे त्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. ते कसं वागतात, कसं बोलतात, सरांनी शिकवलेल्या काही वर्तनाचं अनुकरण इथं करतायत का,
म्हणजे इथं आम्ही त्यांच्याकडून हनुमान चालीसा पाठ करून घेतली आहे. तर मग हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन मुलं एक 10 मिनिट 20 मिनिट बसून नतमस्तक होऊन हनुमान चालीसा म्हणतायत का? किंवा याशिवाय घरी आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवलेल्या देवाचं पूजन करतायत का? त्यांना नमस्कार करतायत का? आणि ज्ञानेश्वरीमधल्या किमान 5 ओव्या तरी वाचतायत का? किमान त्या 5 ओव्या तरी वाचण्याचा आग्रह पालकांनी धरला पाहिजे. म्हणजे संस्कार हे इकडून तिकडून येत नसतात, तर ते आपल्याकडून पाझरत असतात. म्हणून आपण ते देण्याचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या माध्यमातून केला पाहिजे. जशा प्रकारे आज दिवाळीच्या वातावरणामध्ये घरी प्रसन्न वातावरण असतं. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नान असतं. म्हणजे या महिन्यामध्ये आपण लवकर उठलं पाहिजे. म्हणजे लवकर उठे, लवकर निजे, त्यांना सुख, समृद्धी, आरोग्य, बुद्धी लाभे, असं जे आपल्या पूर्वजांनी ज्या म्हणी करून ठेवलेल्या आहेत, जे विचार प्रगट केलेले आहेत, तर त्या विचाराचं प्रगटीकरण आपल्या असं वागण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून झालं पाहिजे. आणि तशा प्रकारचं वर्तन आपण मुलांकडून करून घेतलं पाहिजे. आपणही त्यांच्यासोबत तशा प्रकारे वागलं पाहिजे. कधीकधी आपणही त्यांच्यासोबत वाचनाचा, ज्याला आपण काय म्हणतो की 24 तास घरातली जर सगळी मंडळी मोबाईलवरच असतील आणि जेवण करतानासुद्धा जर त्या मोबाईलकडं पाहत असतील, तर आपलं आरोग्य आणि आपले विचार हे निश्चितच बिघडतील. म्हणून ज्यावेळेस जे काम करतो आहे आपण त्यावेळेस तेच काम केलं पाहिजे आणि तशाच प्रकारचं वर्तन आपण मुलांकडून करून घेतलं पाहिजे. मला अपेक्षा आहे की एक पालक म्हणून, एक जागरूक, सुजाण, दक्ष पालक म्हणून आपण अशा प्रकारचं वर्तन आपल्या पाल्याकडून, आपल्या मुलांकडून करून घेऊया आणि उद्याचा एक सुजाण, चांगला नागरिक, चांगला मुलगा, म्हणजे सज्जन, देवभक्त, देशभक्त, पराक्रमी असा मुलगा जे आपण अपेक्षा करतो आहे, तशा प्रकारचा मुलगा बनवण्याचा प्रयत्न आपण करूया. त्याच्या भविष्यानं, त्याच्या भाग्यानं त्याला नोकरी लागेल, तो चांगला व्यवसाय करेल, त्याचं भाग्य जसं उजळायचं तसं उजळेल. परंतु त्याचं जे भाग्य आहे आणि त्याच्या भाग्याला जे आवश्यक लागणारे जे गुण आहेत, त्याच्या वर्तनाला, त्याच्या जीवनाला लागणारी जी आवश्यक शिदोरी आहे, ती संस्काराची शिदोरी, संस्काररूपी शिदोरी, मूल्यरूपी शिदोरी अशा पद्धतीनं आपण त्यांच्या अंगी, त्याच्या मनामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये, त्याच्या हृदयामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण अशा वेगवेगळ्या माध्यमातून केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण त्याच्यासोबत राबवले पाहिजे. जसं की रात्री एकत्र बसून भोजन करणे, एकत्र बसून गप्पा मारणे, घरातील एखाद्या निर्णयावर चर्चा करणे, त्या निर्णयात त्याला सहभागी करून घेणे, त्याचे विचार तो कशा पद्धतीनं व्यक्त करतो आहे, कशा पद्धतीनं तो आपल्या विचाराची मांडणी करतो आहे, कशा प्रकारे आपलं एखाद्या गोष्टीवर मत व्यक्त करतो आहे, एखाद्या निर्णयावर आपले विचार तो कशा पद्धतीनं व्यक्त करतो आहे, घरातील कामामध्ये तो स्वतःहून सहभागी होतो का, न सांगितलेली कामं सहजपणे करतो का, या सगळ्या प्रकारच्या वर्तनाचं निरीक्षण आपण केलं पाहिजे. आणि त्याच्या जीवनाची जी वाटचाल आहे आणि त्याचं जे भविष्य आहे, अशा प्रकारे उज्ज्वल करण्याचा प्रयत्न आपण पालक म्हणून, एक सुजाण पालक म्हणून करावा, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम.